हाय, हॅलो, नमस्कार सगळ्यांना. आणि आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये लुक हूज टॉकिंगच्या पुढच्या एपिसोडमध्ये आज आपल्याबरोबर आहेत अवंती देशपांडे. आणि आय नो आपण पहिले आधीचे एपिसोड सगळे इंग्लिश आणि हिंदी क्लब करून करतोय, पण बिकॉज हा टॉपिक थोडा वेगळा आहे आणि ह्याच्यात जास्त मराठीमध्ये अजून इंटरव्ह्यू झाले नाहीयेत. सो म्हणून म्हणलं यावेळेस जरा वेगळा वेगळा प्रयत्न करावा. आणि देर इज वन मोर कॉमनॅलिटी की अवंती पण पुण्याची आहे, मी पण पुण्याचा आहे. सो सो विच इज ग्रेट. आणि जस्ट तिची इंट्रोडक्शन करून देण्यासाठी, सो अवंती देशपांडे ऍक्च्युली क्लिनिकल स्पोर्ट्स हेल्थ आणि गट हेल्थ न्यूट्रिशनिस्ट आहेत. वेलकम अवंती, आणि थँक्यू सो मच तू आज आल्याबद्दल. आणि मला खूप साऱ्या तुझ्याशी गप्पा मारायच्या आहेत वेगवेगळ्या विषयावरती. आणि आपला आजचा जो विषय आहे तो आहे बेसिकली जिम डाएट्स किंवा जे वर्कआउट डाएट्स असतात. तर त्याच्याबद्दल खूप लोकांच्या मनात काही काही गैरसमज आहेत, खूप मिसकन्सेप्शन्स आहेत. आणि इंटरनेटवरती पण बरेच बरेच टॉपिक्स असे असतात की ज्याच्याबद्दल सगळ्यांची वेगवेगळी मतं असतात. म्हणजे एक जण काहीतरी एक सांगतोय, दुसरा काहीतरी दुसरं सांगतोय. सो एक्झॅक्टली ज्यांना जे आता वर्कआउटच्या ज्यांना थोडासा एक हॉबी म्हणून करतायत किंवा जे ऍक्च्युली प्रोफेशनली म्हणून पण करतायत, त्यांच्या मनात बऱ्याच शंका असतात की ह्यांच्यातलं एक्झॅक्टली कुठलं फॉलो करायचं आणि कुठलं नाही फॉलो करायचं. आणि तुझा त्यातला खूप मोठा आणि खूप वर्षांचा अनुभव आहे. सो मी खूप एक्साइटेड आज वेगवेगळ्या तुझ्याशी विषयांवर गप्पा मारायला. सो थँक्यू सो मच फॉर Glad to कमिंग. be here. Glad to be here, Pratik. ऑसम. आणि आपण पुढचं मे बी बिफोर आपण टॉपिक्सला जायच्या आधी तुझी थोडीशी ओळख करून देतेस का, की तू एक्झॅक्टली तुझी काय बॅकग्राऊंड आहे आणि तू या क्षेत्रात कशी काय आलीस? सो मी गेले एक ऑलमोस्ट आता नेक्स्ट इयर 2025 ला 25 वर्ष होतील की आय एम प्रॅक्टिसिंग एज अ न्यूट्रिशनिस्ट. आणि माझं मी लाईक आय थिंक न्यूट्रिशन शोज मी, आय कॅन से इट दॅट वे, बिकॉज आय ऑलवेज हॅड अ लाइकिंग टू फूड. आणि त्या क्षेत्रातच काहीतरी करायचंय मला नक्की माहिती होतं, कारण आय कुडंट थिंक ऑफ एनिथिंग एल्स. But first, I wanted to go for catering and all, but somehow that did not work out in my favor. So I decided to take up nutrition. मग न्यूट्रिशन घेतल्यानंतर पहिल्यांदा मी फूड टेक्नॉलॉजी केलं आणि मग मी मास्टर्स इन न्यूट्रिशन केलं. आणि ऑफकोर्स प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर सुद्धा अपग्रेडेशन करत राहिले इन डिफरंट डिफरंट थिंग्स दॅट कम अप. आता यू मस्ट बी नोईंग की न्यूट्रिशन सायन्स कॉन्स्टंटली इव्हॉल्व्ह होत राहतं. तर ऍज अ न्यूट्रिशनिस्ट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस की आम्ही पण इव्हॉल्व्ह होत राहतो. बेसिकली वी गेट टू नो जे काय चालू आहे ते, latest knowledge काय आहे ते. But the thing is we should be able to decode the knowledge that we've learned in college, and then combining it with the modern science and the modern nutrition or the modern concepts. ताकि जे आमच्याकडे क्लायंट्स येतात त्यांना ना एक 360 डिग्री सोल्युशन मिळतं टू द प्रॉब्लेम. अँड नॉट जस्ट की वजन कमी करायचं ते नुसतं डाएट मध्ये कॅलरी इन कॅलरी आउट कन्सिडर करायचं. दिस इज नॉट व्हॉट इज इम्पॉर्टंट. सो हे सगळं करता करता, सो आय स्टडीड माय पोस्ट ग्रॅज्युएशन इन न्यूट्रिशन, MSc मास्टर्स इन न्यूट्रिशन. मग मी न्यूट्रिजनॉमिक मध्ये सर्टिफिकेशन केलं. स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट म्हणून पुढे सर्टिफिकेशन केलं माझं. आणि नाव आय प्रॅक्टिस ऑल इन ऑल, आणि आय गिव्ह डाएट्स फॉर, सो बेसिकली आय स्पेशलाइज इन गट हेल्थ न्यूट्रिशन, स्पोर्ट्स न्यूट्रिशन, as well as other metabolic conditions जसे की डायबिटीज झाले, PCOS झाले, थायरॉइड झाले. So anyway, this is all connected together. So it's like once you know the basics very well and you know these additional knowledges, it is very important that you give a 360 degree solution to your client. राईट. नाही नाही, ऍब्सोल्युटली. आणि माझा पण ऍक्च्युली मेन इंटरव्ह्यू करायचा उद्देश असा होता बिकॉज मी बऱ्यापैकी रेग्युलरली जिमला जातो. आणि Okay. वर्कआउट करणं आणि त्याच्या मागचं एक्झॅक्टली जे तुम्ही जे खाताय आणि त्याचं काय महत्व आहे हे कळणं या खूप वेगळ्या गोष्टी आहेत. कारण वर्कआउट करणं तसं रिलेटिव्हली सोपं आहे. म्हणजे तुम्हाला थोडीफार जरी आवड असेल तरी वर्कआउट होऊ शकतं तुमच्याकडून. पण एक्झॅक्टली काय खाल्ल्याने त्याचा काय इफेक्ट होतो किंवा तुम्हाला जे इफेक्ट किंवा जे रिझल्ट बघायचा आहे ते ते बघण्यासाठी तुम्ही काय अवॉइड केलं पाहिजे आणि काय खाल्लं पाहिजे ह्याच्याबद्दल खूप लोकांच्या मनात मिसकन्सेप्शन आहे. Yes. पण आपण Yes. त्या विषयात जायच्या आधी मे बी दोन ज्या टर्म्स असतात की बिंग हेल्दी आणि लुकिंग हेल्दी, तर ह्याच्यात एक्झॅक्टली काय फरक आहे? बिकॉज आता माझे पण बरेच मित्र आहेत की जे रेग्युलरली जातात, पण मी ब्लड टेस्ट केली की त्यांचं फॅट तरी जास्त असतं किंवा कोलेस्ट्रॉल जास्त असतं, पण ते दिसताना समोर दिसत नाही बिकॉज तो आहे दिसायला खूप लीन दिसतात, एकदम बारीक दिसतात. सो हे एक्झॅक्टली ह्याच्यात काय फरक आहे? म्हणजे Right. एखादा माणूस जेव्हा ऍक्च्युअली हेल्दी असतो आणि जो फक्त हेल्दी दिसतो, ह्याच्यात काय फरक आहे? सो तू म्हटलास तसे हेल्दी, तेव्हा एकदा त्याचे ब्लड पॅरामीटर सगळे नॉर्मल आले पाहिजे. ओके.
असं पण होतं की बरेच जण ओव्हरवेट असतात पण तरीही त्यांचे बाकीचे सगळे ब्लड पॅरामीटर्स परफेक्ट असतात. पण हम्म, जे खूप जिमिंग करतात, हेवी वेट ट्रेनिंग करतात, बरेचदा असं लक्षात येतं की त्यांचे काहीतरी स्क्यूड झालेले असतात रिझल्ट. त्याची अनेक कारणं आहेत. प्रॉब्ली की काही गोष्टींवरती जास्ती स्ट्रेस दिलं जातं, की आपण जिम सुरू केल्या गेल्या पहिले काय करतो की प्रोटीनचा मारा सुरू करतो, राईट? आणि जर व्हेजिटेरियन असाल फ्रॉम बर्थ अँड देन सडनली इफ यू स्टार्ट इटिंग सो मच ऑफ नॉन व्हेजिटेरियन फूड, युअर बॉडी इज गोइंग टू हम्म, बिहेव व्हेरी डिफरंटली. सो एखादा व्यक्ती जे जन्मापासूनच नॉन व्हेजिटेरियन खायची सवय आहे आणि व्यक्ती हम्म, व्हेजिटेरियन आणि सडनली तुम्ही नॉन व्हेजिटेरियन फूड जस्ट फॉर द सेक ऑफ प्रोटीन लेवल्स वाढवायला जेव्हा तुम्ही सुरू करता तेव्हा हम्म. तुमची बॉडी ते ऍक्सेप्ट करत नाही. अँड देन राईट. प्रॉब्ली यू माइट सी की तुमचे कोलेस्ट्रॉल लेवल्स वाढायला लागले, ट्रायग्लिसराईड लेवल्स वाढायला लागले. सडनली यू माइट सी की फॅट मसल पर्सेंटेज रेशिओ बरोबर राहत नाहीये. बरेचदा तो राहतो सुद्धा मारा करत राहतो. पण हम्म, वन इज द रिझल्ट दॅट यू सी ऑन द बॉडी कॉम्पोजिशन स्केल अँड वन इज द रिझल्ट आपण जे ब्लड वर्क मधनं बघतो ते. सो हे दोन्ही ना हम्म, खूप व्यवस्थित टॅली झालं पाहिजे. असं नाही की हम्म. वन्स इन 6 मंथ्स तरी तुमचे मेडिकल रिपोर्ट करून घेणं इम्पॉर्टंट आहे. आता रिसेंटली आपण खूप सारे एपिसोड पाहिले जिथे पीपल हॅव यंग पीपल जिम करत असताना हार्ट अटॅकनी गेलेले, हम्म, राईट? तर त्याचं कारण काय आहे? एक तर ओव्हरलोडिंग ऑफ एक्सरसाइज, म्हणजे आता पुशिंग युअरसेल्फ बियॉन्ड बाउंड्रीज हे इतकं काय म्हणतात त्याला, इट्स बिकम व्हेरी पॉप्युलर आणि इट इज बिकम नॉर्मल. म्हणून लोक काय करतात की दे आर पुशिंग देमसेल्व्स बियॉन्ड बाउंड्रीज. पण तुमचं जेनेटिक मेकअप काय आहे, तुम्हाला ते सूट होतंय की नाही, तुम्ही प्रोग्रेसिव्हली लोड करताय की नाही, का तुम्ही सडनली गेटिंग इन टू दॅट फॉर्म ऑफ अ वर्कआउट, तुमचं वॉर्मअप व्यवस्थित झालंय की नाही, तुमचं कूलडाऊन व्यवस्थित आहे की नाही, दिवसभराचं डाएट कसं तुम्ही फॉलो करताय, अदर अनहेल्दी इटिंग हॅबिट्स लाईक स्मोकिंग आहे का, ड्रिंकिंग आहे का, झोप नीट होत नाही का, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत इन ऑर्डर टू गेट युअर रिझल्ट. आणि फायनली ना, जरी आपण म्हटलं ना की असं थंब रूल असतो ना की वेळेवर झोपायचं, वेळेवर उठायचं, एक्सरसाइज, हम्म, डाएट, ते ना ऐकायला खूप छान वाटतं, करताना ते तेवढंच कठीण जातं. पण स्लोली जे जिमिंग हम्म, करतात ना आणि जे सिरियसली मग करायला सुरुवात करतात ना, तेव्हा हवं असेल ना तर हे करायलाच लागतं. म्हणजे हम्म. सुरुवातीला ते फार असं मंडेन वाटतं किंवा असं वाटतं की ते पॅशन वाटते, पण नंतर ते बिकम्स अ नेसेसिटी. जर तुम्हाला एक पर्टिक्युलर बॉडी टाईप हवी असेल तर येस यू हॅव टू फॉलो अ पर्टिक्युलर रिजिम, करावंच लागतं ते. राईट. पण आता आणि हा खूप बेसिक ऍक्च्युली मे बी बऱ्याच लोकांना पडलेला पण प्रश्न असेल, म्हणजे मला पण प्रश्न पडलाय की जर का एखाद्याचे मसल्स किंवा ज्याचं बॉडी कॉम्पोजिशन एकदम लीन असेल तर त्याचं कोलेस्ट्रॉल कसं काय ब्लड सॅम्पलमध्ये हाय, बिकॉज युजली जे लेमॅन कॉन्सेप्ट आहे ते म्हणजे जर का एखादा व्यक्ती जाड दिसत असेल तरच त्याचं कोलेस्ट्रॉल आणि फॅट दिसलं पाहिजे ना जास्त. जर का एखादा खूप एकदम बारीक आणि एकदम व्यवस्थित मसल्ड असेल तर मग ह्याचे म्हणजे व्हॉट इज द एक्झॅक्ट डिफरन्स, का का येस. लोक मिस तर करतात काही. नाही नाही. सो द थिंग इज देर आर टू थिंग्स टू इट. वन इज लाईक आम्ही जसं म्हटलं तसं अ पर्सन इज अ व्हेजिटेरियन अँड सडनली इटिंग सो मच ऑफ नॉन व्हेजिटेरियन. फ्रँकली स्पीकिंग आपण इंडियन्स ना म्हटलं नॉन व्हेजिटेरियन तरी बऱ्यापैकी व्हेजिटेरियनच आहोत. बिकॉज आपण इव्हन आता जी नॉन व्हेजिटेरियन इंडियामध्ये खातात ते काय म्हणतात की आम्ही फक्त सॅटर्डे संडेला नॉन व्हेजिटेरियन खातो. मग दॅट इज नॉट अ मेजर. Secondly, heredity is also one thing which you cannot ignore. So, I had a client who was very thin, who was a marathoner, fat percentage त्याचं अगदी 12 वगैरे होतं, तरी त्याचं हाय कोलेस्ट्रॉल होतं. Heredity was a factor. Most of the, family members are prone to it. So, असं नाही की मग काय, मग बॅड कोलेस्ट्रॉल आहे का ते? नाही. सो देन देर यू नीड टू सेग्रिगेट की या व्यक्तीचं फॅमिलियल साईडनीच हाय कोलेस्ट्रॉल आहे, मग त्याचं आम्ही थ्रेशोल्ड हायर साईडलाच ठेवतो. सो हे एक झालं. And the most important thing is, the stress levels that you give to your body. So stress levels कशामुळे येतात? एक तर वर्क लाईफ बॅलन्स मॅनेज करायला स्ट्रेस लेवल्स येतात. ऑफिसचं वर्कलोड असल्यावरती स्ट्रेस लेवल्स येतात. एक तर इफ यू नॉट स्लीपिंग वेल, मग काय होतं, सकाळी तुम्ही उठताय ना तेव्हा तुमचे कॉर्टिझॉल लेवल्स खूप हायर साईडला असतात आणि ते कमी होण्याचे चान्सेस नसतात. कॉर्टिझॉल इज अ स्ट्रेस हार्मोन, राईट? सो स्ट्रेस हार्मोन म्हणजे काय? इट गेट स्टिम्युलेटेड ओनली वेन द बॉडी इज अंडरगोइंग सम काइंड ऑफ अ स्ट्रेस, म्हणजे काहीतरी ना ट्रॉमा किंवा काहीतरी स्ट्रेस द बॉडी इज गोइंग थ्रू. एक्सरसाइज पण हा एक प्रकारचा स्ट्रेसच आहे.
कारण आता पूर्वी आपण काय नुसतं वॉकिंग वगैरे करायचो ना, आणि Right. स्पेसिफिकली आपण जिम गोअर्स बद्दल इथे बोलतोय. तर जेव्हा तुम्ही वेट्स वापरताय, यू आर युझिंग समथिंग विच इज ओव्हर अँड अबव्ह युअर ओन बॉडी वेट, राईट? मग करेक्ट. त्यांनी काय होतंय, बॉडीमध्ये स्ट्रेसर्स निर्माण होत आहे. स्ट्रेस निर्माण होतो, ठीक आहे, एक्सरसाइजमुळे, पण त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे, द होल डे शुड बी प्लॅन्ड इन सच अ वे की तुमचं ते प्रोटीन इनटेक मॅनेज होत आहे, कार्ब्स इनटेक मॅनेज होत आहे. मग तुम्ही फायबर घेताय डाएटमध्ये, प्रोबायोटिक प्रीबायोटिक्स घेताय, ओमेगा 3 रिच फॅटी ऍसिड फूड घेताय डाएटमध्ये, वेळेवरती झोपताय, अँटीऑक्सिडंट रिच फूड तुमच्या डाएटमध्ये इन्क्लुडेड आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी जर मॅनेज केल्या ना, अलॉंग विथ डुईंग अ गुड वर्कआउट, मग तुमच्या बॉडी कॉम्पोजिशन रिडिंग्स पण मॅनेज होतात प्रॉपर अँड लुक गुड, आणि तुमचं ब्लड वर्क सुद्धा मॅच अप होतं. करतो किंवा आपण जिमला जातो तेव्हा आपण ओव्हर अँड अबाव आपल्या बॉडीला कष्ट करायला लागतोय बेसिकली, कारण का येस, खरं तर ती गरज येस. नाहीये आपली की वेट लिफ्टिंग करायचं किंवा खूप काहीतरी हेवी उचलायचं वगैरे. सो मग अशा याच मुद्द्यावरती एक्झॅक्टली नॉर्मल एखाद्याला फिटनेस ठेवायचा असेल की मला काही खूप बॉडी बिल्डिंग करायचं नाही, मला कुठल्या कॉम्पिटिशन मध्ये जायचं नाहीये, पण एक ओव्हरऑल हेल्थ चांगली राहिली पाहिजे म्हणून, तर असे किती किती वेळ आपण रोजच्या किंवा वीकली असं काय आपलं जिमचं आयडियली स्केड्यूल असलं पाहिजे? आणि सेकंडली अजून एक मोठा प्रश्न आणि ज्याच्याशी माझं आणि माझ्या आईचं पण खूप वेळा डिस्कशन होतं, ते म्हणजे वेट लिफ्टिंग खरंच गरजेचं आहे का? का ते जस्ट एक एस्थेटिक रिझन म्हणून की तुम्ही छान दिसता, की तुमचे मसल्स पॉप आउट होतात म्हणून तुम्ही चांगले दिसता, का एक खरंच त्याची गरज आहे वेट लिफ्टिंगची? So your mom is not going to like the answer actually. So, so weightlifting म्हणजे the categories येतात. It could be like it could be like simple weightlifting to more complex and advanced weightlifting. Okay. So जर तुझा पहिला प्रश्न होता की की weightlifting किती केलं पाहिजे just to remain fit. हा, तर अनेक लोकांचे ना अनेक वेगवेगळे हेल्थ गोल्स असतात. तर काय काय लोकांना नुसतं ते लाईक टू स्टे फिट, वेट ट्रेनिंग पण करायचंय, कार्डिओ पण करायचंय, आणि मग योगा पण प्लग इन करायचं, हेल्दी राहायचंय म्हणून. आणि मग द थिंग इज की वेट ट्रेनिंग महत्वाचं आहे की नाही, तर येस, इट्स प्रिटी मच रिक्वायर्ड. कारण वेट ट्रेनिंगनी तुमच्या बॉडीला यू आर ऍक्च्युली डुईंग मसल बिल्डिंग, करेक्ट? बिकॉज तुम्ही तेव्हा ते मसलचं मल्टिप्लिकेशन होऊन ते वाढतात, राईट? दिस इज द गोल ऑफ द वेट ट्रेनिंग. आणि वेट ट्रेनिंगचे फायदे स्पेशली बायकांमध्ये पण खूप आहेत, नॉट ओनली मेल्स. ओके, बायकांमध्ये हे फायदे आहेत की 40 प्लस, स्पेशली जेव्हा तुमचं मसल मास कमी व्हायला लागतं किंवा बोनची डेन्सिटी कमी व्हायला लागते, ओइंग टू द पेरिमेनोपॉज अँड द मेनोपॉझल स्टेज. ऑल्सो डिफरंट स्टेजेस ऑफ लाईफ, जिथे प्रेग्नन्सी येते, मग त्याच्यानंतर डिलिव्हरी येते, तर त्याच्यामुळे खूप सारं कॅल्शियम ना रिसॉर्ब होतं, म्हणजे बोन मधलं कॅल्शियम निघायला लागतं बाहेर. आणि इफ यू स्टार्ट डुईंग वेट ट्रेनिंग, अ लॉट ऑफ बोन कॅल्शियम स्टार्ट गोइंग बॅक टू द बोन, आणि बोनची डेन्सिटी पण बेटर व्हायला लागते. ऑफकोर्स सपोर्टिंग इट विथ गुड डाएट होतं. प्लस लॉट ऑफ युअर हार्मोनल सिस्टम स्टार्ट कमिंग इन टू प्लेस तुम्ही वेट ट्रेनिंग करायला लागल्यानंतर. ओके, आणि मसल बिल्डअप, जितके मसल्स ना तितकं तुमची लॉन्जिटिव्हिटी पण असते, आणि तितकं तुम्ही इट्स अ हेल्थ स्कोर. म्हणजे जितके तुमचे मसल्स कमी ना, तितकी तुमची लॉन्जिटिव्हिटी किंवा क्वालिटी ऑफ लाईफ स्टार्ट डिटेरियोरेटिंग ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. आणि मग लेटर ऑन, स्पेशली इन वुमेन, म्हातारा, नॉट आय वुडंट से म्हातारा आजकाल, समथिंग विच विल ऍक्च्युअली कॉल्ड ओल्ड, ते पण इतकं नाही म्हणता येणार. बट say after the age of 60 or 60 plus, whenever your bone calcium starts leaching out, मग त्याच्यानंतर हळूहळू as you start aging, कधी कुठे पडले, कधी कुठे जोरात काहीतरी ऍक्सिडेंट झालाय. A lot of times I've seen women की घरच्या घरी पडलेत आणि ना फ्रॅक्चर झालंय, मेजर फ्रॅक्चर झालंय. तर बोन का फ्रॅक्चर झाले? कारण बोनचं कॅल्शियम इतकं लीच आउट होत गेलंय, ज्याचं मसल बिल्डिंग लेटर ऑन प्रयत्न नाही केला गेला. हे बायकांसाठी पण इम्पॉर्टंट आहे, आणि ऑफकोर्स फॉर मेन तो इट इज गिव्हन, राईट? द मोर मसल्स यू हॅव, द मोर हेल्दी यू स्टार्ट लुकिंग. आता ज्यांना फक्त फिटनेससाठी वेट ट्रेनिंग करायचं आहे, त्यांनी मे बी 3 times in the schedule. That's the most ideal way to go about it. ओके, म्हणजे ज्यांना असं खूप अगदी हाय अम्बिशन्स नाहीयेत की मला खूप मसल्स
बिल्ड करायचे पण ज्यांना हेल्दी राहायचंय त्यांनी हे बेसिक तू जो आता जो फॉर्म्युला सांगितलास तो जरी त्यांनी डेली रुटीन इन्कल्केट केला तरी त्यांचं काम होण्यासारखं आहे. येस येस. आणि आणि अजून एक सांगते एक मिनिट प्रतीक, जस्ट टू ऍड अप टू दॅट. इव्हन जे हेवी वेट ट्रेनिंग किंवा हेवी बॉडी बिल्डिंग करतात ना, ते पण काय अगदी रोज करत नाहीत ना. इफ यू गो टू सी, ते काय रोज अगदी वेट ट्रेनिंग करतीलच असं नाही. जरी केलं तर मग वन मसल वन डे असं जनरली त्यांचं पॅटर्न असतं. पण जर खूप हेवी वेट ट्रेनिंग केलं ना, तर तेव्हा पण आम्ही सजेस्ट करतो की एक दिवस ना मध्ये ब्रेक घ्या. लेट युअर बॉडी रेस्ट अँड रिकवर. म्हणजे एकदा मसल्सचं मल्टिप्लिकेशन व्हायला लागलं ना, की मग त्याच्यानंतर ना तुम्ही जे रेस्ट घेतल्यावरती तुमचं डे म्हणजे लिव्हिंग वन डे इन बिटवीन वेन यू स्टार्ट डुईंग द नेक्स्ट सेट ऑफ युअर वर्कआउट, युअर परफॉर्मन्स इज गोइंग टू बी इवन बेटर. सो रेस्ट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट, इवन द वन्स आर राईट. आणि हे साधारण कुठल्या वयापासून आयडियली वेट ट्रेनिंग किंवा ज्याला आपण थोडंसं इंटेन्स शकतो, हे कुठल्या वयापासून आपण स्टार्ट केलं पाहिजे? की अगदीच 15-16 वर्षाच्या मुलांनी पण केलं पाहिजे का थोडंसं तुम्ही एक एज वाईज म्हटल्यानंतर स्टार्ट केलं पाहिजे? नाही, असं काही नाहीये. 15-16 वर्षाच्या मुलांनी पण केलं तरी काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण इट डिपेंड्स 15-16 वर्षाची मुलं जनरली कसं होतं की आपण टीनेज वगैरे असतं ना, तेव्हा आपल्याला स्पोर्ट्स खेळायला खूप आवडतात. सो ह्या सगळ्या गोष्टी ना ऍक्च्युली खूप मंडेन वाटायला लागतात. गोइंग टू द जिम अँड वर्किंग आउट इन द जिम. लहान मुलांना बरेचदा ते नाही आवडत. दे डोंट एन्जॉय इट सो मच. पण इफ यू एन्जॉय इट, तुम्ही डेफिनेटली ते सुद्धा 15-16 इयर्सला सुद्धा चालू करू शकता. काहीच प्रॉब्लेम नाहीये. स्पेशली माझ्याकडे जेव्हा ना स्पोर्ट्समॅन येतात छोटी छोटी मुलं, तेव्हा त्यांचं तर वेट ट्रेनिंग इज अन इंटिग्रल पार्ट ऑफ द वर्कआउट आणि त्यांना ते करायलाच लागतं. सो यू कॅन स्टार्ट वर्कआउट इवन ॲट द एज ऑफ 15 or 16. जस्ट बी माइंडफुल की तुम्ही ना जेव्हा वर्कआउट करता तेव्हा पहिल्यांदा एकदम ना व्हे प्रोटीन वरती स्टार्ट नका करू. त्यांना काय वाटतं आता जिम सुरू केलं ना म्हणजे व्हे प्रोटीन स्टार्ट केलंच पाहिजे. तसं अजिबात नाहीये. ते जनरली डेफिनेटली सी दॅट की यू आर टेकिंग व्हे प्रोटीन ओनली आफ्टर द एज ऑफ 18. नाहीतर तुम्ही वर्कआउट आधी सुरू करू शकता. आणि एनिवे तुमचं ना एवढं काय इंटेन्स वर्कआउट तुम्ही अगदी 15-16 वर्षाचे असताना करणारच नाही. ते जस्ट अबाउट टू रिमेन फिट होतं. मग लेटर ऑन स्लोली त्यांचं मग ते कपॅसिटी वाढायला लागते अँड दॅट इज वेअर दे स्टार्ट डुईंग बेटर मसल बिल्डअप. सो येस, यू कॅन स्टार्ट अर्ली. ओके. आणि तू ऍक्च्युली आता एक खूप महत्वाचा टॉपिक शब्द वापरलास तो म्हणजे प्रोटीन. बिकॉज ज्यांना ह्याच्यातली खूप बॅकग्राऊंड जरी नसेल किंवा ज्यांना फार अगदी ह्याच्यात इंटरेस्ट नाही तरी सगळ्यांना प्रोटीनचं एक कायम टेन्शन असतं की माझं प्रोटीन इंटेक कम्प्लीट होतोय का नाही किंवा प्रोटीन मी कुठून कुठून घेऊ शकतो. सो एक्झॅक्टली जस्ट आणि माझे थोडे फॉलोअप ह्याच्यावरती प्रश्न होते की म्हणजे एक्झॅक्टली प्रोटीनचं आपल्या शरीरात काय काम आहे की आपण एवढे सगळे त्याच्या मागे का लागलेले असतात प्रोटीन घेण्यासाठी? हा. सो प्रोटीनचं काम एक्सप्लेन करायला पहिल्यांदा मी मॅक्रोचं काम एक्सप्लेन करते. मॅक्रो म्हणजे काय? मॅक्रो न्यूट्रिएंट्स बोलतात. ओके. सो कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट हे 3 मॅक्रो न्यूट्रिएंट्स आहेत. म्हणजे काय की आपल्याला जे शरीरात एनर्जी लागते ना, एनर्जीची करन्सी आहे एटीपी. ओके. सो आपल्या जे शरीरात एनर्जी लागते टू डू ऑल द ऍक्टिव्हिटीज, म्हणजे तो आता बसतोय, आपण बोलतोय किंवा वेन एव्हर यू आर वर्किंग और वेन एव्हर यू आर स्लीपिंग किंवा आपल्या बॉडीमध्ये जे काय डायजेशन अब्झॉर्ब शिवाय या सगळ्या गोष्टी होणारच नाहीत. राईट. ओव्हर अँड अबाउट दॅट तुम्हाला एक्सरसाइज करायला सुद्धा एनर्जी लागते. सो एक बेसिक एनर्जी रिक्वायरमेंट असते टू रन युअर बॉडी इन द नॉर्मल कंडिशन आणि अडिशनल फिजिकल ऍक्टिव्हिटी ऍड्स अप टू दॅट एक्स्ट्रा एनर्जी रिक्वायरमेंट. सो एनर्जी आपल्याला कुठल्या गोष्टीतनं मिळते? कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन आणि फॅट. ओके. सो मेजर सोर्स ऑफ एनर्जी इज कार्बोहायड्रेट. का असं म्हणतो? कारण की कार्बोहायड्रेटचं काम आहे एनर्जी गिव्हिंग आणि प्रोटीनचं काम आहे मसल बिल्डिंग, immunity. It's a part of your hormones in your system. It's a part of all the fluids in the body. Blood मध्ये पण प्रोटीन असतं. Okay. Plus it has got a lot of array of functions to perform in the body apart from giving energy. म्हणजे तुमच्या डाएट मध्ये कार्ब्स कमी आणि फॅटचं पण काम तेच राहतं. फॅटचं काम पण एनर्जी बिल्डिंग राहतं, गिव्हिंग राहतं. आणि ऍट द सेम टाइम it plays an important role in in insulation. It is also a very important part of various hormones. Cholesterol ज्याला आपण actually bad म्हणतो, पण कोलेस्ट्रॉलचं पण cholesterol is pretty much required by the body to carry out a lot of bodily functions. So कोलेस्ट्रॉल एकदम हार्मफुल आणि कोलेस्ट्रॉल झिरो वगैरे असं कधी होतच नाही, पण ते एका लेवलच्या पुढे नाही गेलं पाहिजे. नाव जर प्रोटीन आपण वाढवत गेलो आणि कार्ब्स कमी करत गेलो
तर प्रोटीनचं काम आहे मसल बिल्डिंग आणि एनर्जी गिव्हिंग सुद्धा. पण जर कार्ब्स कमी व्हायला लागले तर प्रोटीन मसल बिल्डिंग करत नाही, फक्त एनर्जी गिव्हिंग करतं. सो बरेचदा जेव्हा तुम्ही ओके. जिमिंग सुरू करता आणि नुसतंच हाय प्रोटीन सुरू करता आणि त्याला कार्बोहायड्रेट्स कंबाईन करत नाही व्यवस्थित, यू आर नॉट हेल्पिंग युअर बॉडी एट ऑल. सो हायपरट्रॉफी तर विसरूनच जा. यू आर ऍक्च्युअली गोइंग टू लूज व्हॉट एव्हर मसल यू पुट ऑन, यू वॉन्ट लूज दॅट. नाहीतर तुम्ही एवढं तरी प्रोटीन हायर क्वांटिटीमध्ये घेतलं पाहिजे की यू शुड बी एबल टू मॅच अप दॅट गिव्हिंग युअर एनर्जी लेवल्स ऑल्सो अँड प्लस ॲट द सेम टाइम मसल बिल्डिंग ऑल्सो. पण ते खूप हायर लेवलला प्रोटीन जातं मग. सो प्रोटीनचं काम आहे मसल बिल्डिंग, ते त्याला करू द्यायचं. कार्बोहायड्रेटचं काम एनर्जी गिव्हिंग आहे. आणि फॅट्सचं ऑफकोर्स फॅट्स आपल्याला माहिती आहे, गुड फॅट्स हॅव गॉट अ लॉट ऑफ रोल टू प्ले, प्लस एनर्जी गिव्हिंग. सो ही तिन्ही गोष्टी तर खूपच महत्वाच्या आहेत. आणि एखादा फूड ग्रुप सोडलं ना तर ते काही दिवस तुम्ही करू शकता, पण यू कॅनॉट सस्टेन इट ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम. अँड वी डोंट रेकमेंड दॅट ऑल्सो. राईट. म्हणजे तुम्ही प्रपोर्शनेटली तिन्ही गोष्टी बेसिकली घेतल्या पाहिजेत जर का तुम्हाला ऍक्च्युली तुमचे हा, जिमिंग किंवा वर्कआउटचे रिझल्ट जसे हवे तसे करेक्ट. दिसायला पाहिजेत तेवढे. येस. सो हे प्रपोर्शन ऑफकोर्स व्हेरी होत राहतं ना, कारण की आपल्याला रिझल्ट तसे हवे असतात. तर काय कायचं मी मे बी 60% कार्ब्स ठेवीन, काय कायचं एक अबाउट 40% कार्ब्स ठेवू शकेन, काय कायचं प्रोटीन 15%, 20%. इट ऑल डिपेंड्स अपॉन त्या वेळेला त्या व्यक्तीची रिक्वायरमेंट काय आहे. आणि राईट. देन यू स्वॅप इट बॅक, म्हणजे हे असं चेंज करायचं आणि मग परत असं चेंज करू शकतो आपण. कॅलरी रिक्वायरमेंट जर तुमची अबाउट 2000 असेल तर त्याच्यामध्ये एक 60% कॅलरीज तुमचे कार्ब्स मधनं आले पाहिजेत, एक अबाउट 15 ते 20% कॅलरीज तुमची प्रोटीन मधनं, आणि एक 30% कॅलरीज तुमचे फॅट मधनं आले पाहिजे. हा आता ग्राउंड रूल असतो. ओके. ओके. म्हणजे ज्यांना ज्यांना हे फॉलो करायचं आणि आय एम शुअर की साधारण पण आता हे जर का एखाद्याला मेजर करायचं असेल बिकॉज आता तू म्हणालीस की साधारण तुमची कॅलरिक रिक्वायरमेंट 2000 असतील तर त्याचं पर्सेंटाईल किती. पण ज्यांना हे माहिती नाही की त्यांचे कॅलरी रिक्वायरमेंट्स किती आहेत किंवा तर त्याच्यात हाऊ डू यू फाइंड दॅट आउट. सो देर आर लॉट ऑफ वेबसाइट विच कॅन हेल्प यू विथ दॅट. ओके. जे तुम्हाला ना मॅक्रो कॅल्क्युलेशनला मदत करतात. तर तुमचं तुम्ही वेट टाकायचं असतं, हाईट टाकायचं, एज टाकायचं, बीएमआर कॅल्क्युलेट होतं, कॅलरी रिक्वायरमेंट कॅल्क्युलेट होते, मॅक्रो डिस्ट्रीब्युशन ऑफ द डे पण कॅल्क्युलेट होतं. ते सगळं व्यवस्थित आजकाल इट्स ऑल डॉक्युमेंटेड अँड इट्स व्हेरी इझी टू ओके. ऍक्सेस इट. ओके. म्हणजे ट्रस्टेड वेबसाईट्स काही ऍप्स आहेत हो, की खूप ज्याच्यावर आहे, कॅल्क्युलेट करू खूप आहे. शकता रादर दॅन गोइंग ब्लाइंडली की हा ठीक आहे हे असेल कदाचित. हा, आणि ते तसं कराच. म्हणजे तुम्हाला जर कुठल्या न्यूट्रिशनिस्टला भेटायचं नसेल तर तुमचे मॅक्रो कॅल्क्युलेशन तर पहिले तुम्ही केलेच पाहिजे. नाहीतर राईट. इवन युअर नॉट अचिव्हिंग युअर गोल्स. नुसतं काहीतरी कोणतरी बोलतोय म्हणून ते कसं करता तुम्ही. पण हे पण एक आहे की ज्याला अप्लाय होतंय ते तुम्हाला अप्लायच होईल की नाही, नाही पॉसिबल. कारण तुमचे जेनेटिक्स वेगळे, एपिजेनेटिक्स वेगळे, युअर एन्व्हायरमेंटल कंडिशन, फूड हॅबिट्स वेगळं, गट मायक्रोबायोम, तुम्हाला डेफिशियन्सीज असू शकतात. तुमचं बॉडी टाईप वेगळं असतं, तुम्ही एंडोमॉर्फिक, एक्झोमॉर्फिक, एव्हरीथिंग इज डिफरंट. सो असं इफ समबडी इज फॉलोइंग एक डायट तर तुम्ही पण तेच फॉलो कराल, नाही तसं होऊ शकत. म्हणजे असा ब्लँकेट रूल नाहीये की म्हणजे ह्याला 10 लोकांना हे चालत असेल म्हणून ते मला चालेलच असं काही कंपल्शन नाहीये. रादर तसं नाहीच आहे हा, बेसिकली. नाही तसं नाहीये. आणि द थिंग इज मग तुम्हाला इंडियाचा तुमच्याच याचा अभ्यास करायचा ना, मग बॉडी टाईप स्टडी करा की तुमची बॉडी टाईप काय आहे ते स्टडी करा. मग तुमचं मॅक्रो डिस्ट्रीब्युशन स्टडी करा आणि मग तुमचं एक्सरसाइज प्लॅनिंग तसं करा. पण जिथे जिथे गरज आहे ना तिथे तिथे एक्सपर्टची हेल्प घ्या. मे बी की यू आस्क युअर जिम इन्स्ट्रक्टर. पहिल्यांदा बी शुअर दॅट द पर्सन हिमसेल्फ इज नॉलेजेबल अँड हॅव्हिंग गुड credible knowledge about it, got a good certification. That's very important. रॅन्डम नका कोणालाही फॉलो करू. हे झाल्यानंतर इव्हन द सेम थिंग गोज फॉर द न्यूट्रिशन ऑल्सो, की रॅन्डम डोंट फॉलो रॅन्डम पीपल. इन्स्पिरेशन कोणाकडनंही घ्या, पण जेव्हा तुम्हाला खरोखरी ऍडवाइस हवाय ना तेव्हा बी शुअर यू टेकिंग इट फ्रॉम द राईट सोर्स. आपण कुठल्याही डॉक्टरकडे जात नाही ना, आपण क्वालिफाईड डॉक्टरकडेच जातो ना फॉर दिस पर्पज. सेम वे बी शुअर अबाउट whom you're seeing, the years of experience, काय त्यांनी कोणाला ट्रेन केलेलं आहे, कसं ट्रेन केलेलं आहे, व्हरायटी किती आहे, हे जाणून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. राईट. आणि जस्ट टू स्टे ऑन द टॉपिक ऑफ प्रोटीन, आता जे एक्सटर्नल सप्लिमेंट्स आहेत की आता वे प्रोटीन असेल किंवा खूप त्याचे ब्रँड्स पण खूप ऑलरेडी आहेत, मग त्याच्यात वेगवेगळे प्रकार आहेत की वे आयसोलेट आहे किंवा नॉर्मल वे आहे. तर एक्झॅक्टली ह्याचा
इज दिस रेकमेंडेड की जर का तुम्ही नॉर्मल वर्कआउट करत असाल तर खरंच एक्सटर्नल सप्लिमेंटची गरज आहे का? आणि जर का ती हम्म. गरज असेल तर किती प्रमाणात साधारण तुम्ही कंझ्युम केलं पाहिजे? म्हणजे दिवसाला हा. तुम्ही 1 स्कूप घेतलं पाहिजे का तुम्ही हाऊ हाऊ डू यू हम्म. डिस्ट्रिब्यूट दॅट? हा. सो द थिंग इज की इट्स अ सिम्पल थिंग. वी ऑलवेज फॉलो फूड फर्स्ट अप्रोच. म्हणजे काय की जे काय तुमची प्रोटीन रिक्वायरमेंट आहे ती तुम्हाला फूड मधनं मॅनेज झाली पाहिजे. आता हे बघ, सिम्पल गिव्हन अ थिंग यू आर सेइंग की इफ अ पर्सन इज लाईक फक्त मेंटेनन्स साठी हवंय, म्हणजे काय अगदी मेजर गोल नाहीये की मसल बिल्टअप हवंय वगैरे असं नाहीये, पण जनरली टू रिमेन हेल्दी दॅट पर्सन इज वर्किंग आउट. हम्म, मग अशा वेळेला आम्ही काय कन्सिडर करू? फॉर अ फिमेल 60 ग्रॅम ऑफ प्रोटीन बस होऊन जातं. हम्म, फॉर अ मेल 75 ग्रॅम ऑफ प्रोटीन बस होऊन जातं. पण जे अगदी हेवी जिम हम्म, गोअर्स असतात ना त्यांना अबाउट 100, 150, 200 एवढं सुद्धा मग आम्ही वी कॅन टेक अप द प्रोटीन टू दॅट लेवल. पण हे अगदी ना नंतर प्रो लेवलला जातं, म्हणजे जे अगदी आम्हाला समजून घ्यायला लागतं की हा व्यक्ती किती इंटेन्सिटीने वर्कआउट करतोय आणि त्याच्यानुसार मग आम्हाला ते प्रोटीन कंटेंट वाढवत जायला लागतं. हम्म, पण गिव्हन दॅट यू आर जस्ट डुईंग वर्कआउट्स फॉर रिमेनिंग हेल्दी, तर ॲट द मोस्ट तुम्ही काय करायचं? फॉर अ फिमेल 60 ग्रॅम टू अबाउट 70 ग्रॅम पर्यंत घ्यायचं, आणि फॉर अ मेल 75 टू 80 ग्रॅम पर्यंत हम्म, हे तुम्ही ट्राय करायचं. आता हे ना व्हेरी वेल तुम्ही ना प्रत्येक मीलला जर अबाउट 15-20 ग्रॅम प्रोटीन घेतलं ना तर हे मॅनेज होऊन जातं नॉर्मल फूड सोर्सेस मधनं सुद्धा. हम्म. पण काय होतं आणि ना हे असं कॅल्क्युलेट करून एवढे क्वांटिटी ऑफ फूड घेणं बऱ्याच लोकांना शक्य होत नाही. आणि मग एक्सरसाइज तर करतात पण मसल ड्रॉप व्हायला लागला, आपल्याला रिझल्ट मिळत नाही, बॉडी कॉम्पोजिशन चेंज नाही होते. मग अशा वेळेला ऍड अ सप्लिमेंट ओव्हर अँड अबाउट द फूड दॅट यू कन्झ्युमिंग. हम्म. So whey protein is a supplement, and you always remember all supplements are supplements and not replacements. हे जाणून घेणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. सो राईट. आपण काय करायचं की मग फूड मधनं मॅनेज करायचं, नाही झालं तर मग ते सप्लिमेंट्स इंट्रोड्यूस करायचे. हम्म, आणि मग सप्लिमेंट्स घेऊन मग काय फरक पडलाय हे जनरली सी इफ यू वॉन्ट टू गो बाय द बुक, हा म्हणजे असं नाही की जनरलीच ना मी काहीतरी ऐकलं आणि काहीतरी केलंय. हम्म, पण इफ यू रिअली हॅव्हिंग लाईक मला हे असं माझं टार्गेट आहे, मग काय करायचं? बॉडी कॉम्पोजिशन करायचं, मग प्रोटीन प्लॅन करायचं मॅक्रोजनी, ॲज आय सेड गो ऑन द वेबसाईट आणि हे प्लॅन करा. राईट. मग तुमचे डेचं मील प्लॅन करा, आणि मग ओव्हर अँड अबाउट दॅट इफ यू फील की आता मला हे नाही जमणार आहे, मग प्रोटीन ऍड करायचं. मग हे झालं की द वे ऑफ गोइंग अबाउट इट. मग एक्सरसाइज डॉक्युमेंट करा की तुम्ही हम्म, कसा व्यवस्थित एक्सरसाइज करता हे डॉक्युमेंट करा. फूड हॅबिट्स डॉक्युमेंट करा, आणि से आफ्टर 6 weeks or something अगेन गेट युअर बॉडी कॉम्पोजिशन डन. हम्म, मग जर तुम्हाला बॉडी कॉम्पोजिशन मध्ये खरोखरी फरक दिसलाय हे सगळं करून पॉझिटिव्हली, देन युअर ऑन द राईट ट्रॅक. जर नाही फरक दिसलाय राईट. नेगेटिव्हली, म्हणजे अजूनही थोडंसं काहीतरी प्रोटीन कमी झालंय, मसल बिल्टअप नाही झालाय, म्हणजे कुठेतरी चुकतंय. आयदर वर्कआउट इज रॉंग ऑर प्रोटीन कंटेंट मॅच अप होत नाहीये. आपण प्लॅन करतो पण ऍक्च्युली घेताना ना तितकं घेतलं जात नाही बरेचदा. सो हे हम्म, हे इक्वेशन खूप इम्पॉर्टंट आहे. मग जर हम्म, तुम्ही सिरियसली सी देर इज नथिंग लाईक कॅज्युअली मी वर्कआउट करतोय असं नाहीच होऊ हम्म, शकत. जर तुम्ही वर्कआउट करायला सुरुवात केली ना तर बी फोकस्ड ऑन इट. म्हणजे उगाच आज केलंय लेग वर्कआउट आणि 2 आठवड्यांनी केलंय लेग वर्कआउट, याचा काहीच उपयोग नाहीये. इट देयर शुड बी अ सायकल की मी 3 times अ वीक वेट ट्रेनिंग, भलेही इफ समबडी कॅनॉट डू 3 times अ वीक, मी 2 times अ वीक करतोय, पण ते स्केड्यूल एव्हरी वीक ऑन वीक, हम्म. एव्हरी वीक युअर डुईंग 2 times. असं नाही पाहिजे की मी आज 3दा केलं, नेक्स्ट वीक 4दा केलं, मग मी एक केलंच नाही, मग मी 2दाच केलं. You're not going to get the result what you're looking for. Then don't get into राईट. it only at all. हा. राईट. आणि मग त्यांनी सेकंड क्वेश्चन वॉज की व्हे प्रोटीन्स एवढे बाजारामध्ये आहेत तर हाऊ डू यू नो द ऑथेंटिसिटी? तर हम्म, डेफिनेटली लेबल वाचायचं. आणि आजकाल ना बरेचसे जे ऑथेंटिक आहेत ना, आता आय वर्क विथ ऑप्टिमम न्यूट्रिशन म्हणून मी कॉन्फिडेंटली बोलू शकते हम्म, अबाउट इट. वॉट एव्हर क्लेम्स वी मेक ना ते दे विल गेट इट अप्रूव्ड. की हे क्लेम्स ना तुम्ही बोलताय ना ते वी डोंट अप्रूव्ह इट, कारण ह्याच्या पाठीमागे ना काही रिसर्च नाही आहे. हम्म, सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. देन यू गो ऑन टू द वेबसाईट आणि तुम्हाला जे काय डिटेल्स, तुमचं जे काय परचेस केलेल्या प्रोडक्ट बद्दल बघायचंय ना, त्याच्या QR कोड वरती ना बारकोड असतं, त्याच्यावरती यू कॅन ऍक्च्युअली अंडरस्टँड की हा कुठला लॉट आहे, कुठनं घेतलाय. सो असं एनी प्रोटीन पावडर शुड बी एबल टू हेल्प यू गेट दॅट. आणि राईट. इनफॅक्ट ऑन माय वेबसाईट ऑल्सो आय हॅव मेड अ ब्लॉग विच टॉक्स अबाउट की प्रोटीन पावडर्स ओळखायची कशी. हम्म, सो यू कॅन डेफिनेटली गो अँड रीड दॅट. सो राईट. दॅट इज ऑल्सो वन मोर थिंग. अँड फायनली अ क्वेश्चन वॉज की कुठलं प्रोटीन कधी घेतलं पाहिजे? हम्म, आयसोलेट पण आहे, हायड्रोलेस पण आहे, हम्म, कॉन्सन्ट्रेट पण आहे. सो जनरली काय होतं की कॉन्सन्ट्रेट म्हणजे त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात. हम्म, ओके.
पण आयसोलेट इज स्टिल फर्दर प्युरिफाईड अँड हायड्रोलेस इज द प्युरेस्ट फॉर्म ऑफ द प्रोटीन पावडर. म्हणजे लिटरली ना ते पाण्यासारखं पातळ असतं. इट हम्म, जस्ट लुक्स लाईक अ ज्यूस. हम्म, ओके. सो याच्यामध्ये कार्बोहायड्रेट फरक असतो आणि डायजेस्टिबिलिटी मध्ये सुद्धा फरक असतो. हम्म. म्हणजे कॉन्सन्ट्रेट जरा थोडं डिफिकल्ट जातं लोकांना डायजेस्ट करायला, पण आयसोलेट आणि हायड्रोलेस इझिली डायजेस्ट होतं. आता जे हायड्रोलेस आहे ते खूप प्युरेस्ट फॉर्म आहे आणि मोस्ट एक्सपेन्सिव्ह आहे. ओके. सो बऱ्याच लोकांना ना ते असं वाटतं इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह ऑन द पॉकेट. सो द हम्म. मिडवे थ्रू इज हॅव्हिंग अ कॉम्बिनेशन ऑफ अ कॉन्सन्ट्रेट आयसोलेट or then having an isolate if you can afford it and if it falls into your budget category. पण हे राईट. 3 categories of protein आणि असे. ओके. आणि साधारण ह्याचं किती मेजरमेंट किती असलं पाहिजे? म्हणजे जर का तुम्ही वर्कआउट मी जर का साधारण 2 तास वर्कआउट करतोय आणि आठवड्यातून 5-6 दिवस करतोय. तर डेली 1 स्कूप का डेली 2 स्कूप का असं एक स्टँडर्ड असं नाही फॉर्म्युला सांगता नाहीये येत. त्याला? ओके, नाही, असं नाही ओके. सांगतात. पण जनरली जर तू 2 तास करतो वर्कआउट तर तू भरपूरच करतोय. म्हणजे त्याची इंटेन्सिटी इज व्हेरी हाय. सो राइट. देन यू नो देन वी विल पुट देन वी गो बाय द बॉडी वेट. सो वी हं, विल से लाईक युअर बॉडी वेट इंटू 1.2 ग्रॅम इंटू 1.5 हं. ग्रॅम प्रोटीन असं मग ते कॅल्क्युलेशन चेंज होतं. ओके. ते म्हणजे वन्स हु आर इंटू रिअल बॉडी बिल्डिंग राइट, ते आम्हाला तसं चेंज करायला लागतं. पण राइट. ऑल इन ऑल जर तुम्ही सर्वसाधारण व्यायाम करत असाल हं. मग तुम्हाला एक अबाउट 60 to 75 ग्रॅम ऑफ प्रोटीन मिळाले पाहिजे तेवढं कन्सिडर करा. ओके. पण मग जे आपण आता जे एक्सटर्नल सप्लिमेंट्स बद्दल बोललो किंवा आता जे आयसोलेट असेल किंवा कॉन्सन्ट्रेट असेल, त्याचे काही साइड इफेक्ट्स होऊ शकतात का बॉडीवरती? बिकॉज बरेचदा लोक आता माझे पण बरेचसे मित्र आहेत की जे म्हणतात की नाही मी वे प्रोटीन चालू केलं आणि माझं हेअर थिनिंग चालू झालं किंवा माझे केस गळायला लागले. होतं ना. ड्राय स्किन एकदम अचानक माझी स्किन खूप ड्राय वाटायला लागली. तर त्याचे काय साइड इफेक्ट्स असू शकतात जर का एक्सटर्नल सप्लिमेंट्स तुम्ही रेग्युलरली घेत असाल तर? सो यू नो बेसिकली ते ड्रायनेस ऑफ स्किन किंवा हेअर थिनिंग का व्हायला लागलंय कारण द सेम थिंग वे प्रोटीन इज यू नो इन अ कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म ओनली प्रोटीन. ओके. हं, आता आपण जे दूध कन्झ्युम करतो ना त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे, कार्बोहायड्रेट्स आहे, फॉस्फरस आहे, हं, राईट. सो ह्या सगळ्या गोष्टी ना त्या मिल्कच्या अब्झॉर्प्शन साठी प्रिटी मच इन द नॅचरल स्टेट प्रेझेंट असतात. पण वे हं, प्रोटीनच्या अब्झॉर्प्शन साठी आणि युटिलायझेशन साठी नाही येत या सगळ्या गोष्टी. मग अशा वेळेला सप्लिमेंटेशन कम्स इन टू पिक्चर. सो हं, तुम्ही जेव्हा वे प्रोटीन चालू करताना आणि मग प्रॉब्ली हेअर केस गळायला सुरुवात झाली आहे किंवा स्किन ड्राय व्हायला सुरुवात झाली आहे, मग इट्स इम्पॉर्टंट की तुम्हाला बघायला पाहिजे की तुमचं व्हायटमिन ई लेवल्स प्रॉपर आहेत की नाही, हं. तुमचे व्हायटमिन ई लेवल्स प्रॉपर आहेत की नाही. कॅल्शियम सप्लिमेंटेशन बरेचदा वे प्रोटीन बरोबर दिलं की वी सी बेटर थिनिंग वगैरे स्टॉप होतं. आणि जर काही लोकांना एवढं सगळं करून सुद्धाही केस गळत असतील बिकॉज ऑफ द वे प्रोटीन, स्टॉप कन्झ्युमिंग वे प्रोटीन, मूव्ह ऑन टू द प्लांट बेस्ड प्रोटीन. दॅट्स चॉईस. ओके, ओके. पण म्हणजे ते सगळ्यांना त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट नाहीये म्हणजे की ते प्रोटीन घेतलं की या नाही, गोष्टी इट इज इन क्वांटिटी ना कॉम्बिनेशन. हा नाही देन अगेन इज द क्वांटिटी ना. जर तुम्ही एक स्कूप घेतला ऍट द मोस्ट 2 स्कूप घेतला, हे बघ द क्वांटिटी ऑफ प्रोटीन विल डिपेंड अपॉन की तुम्ही नॅचरल सोर्सेस कसं त्याच्याबरोबर बॅलन्स करताय ते. ओके. राईट. पण जर तुम्ही ऍडॉक मील रिप्लेस करायला लागतात की मी मीलच घेत नाहीये पण मी वे प्रोटीन घेतोय, हं, मग काय काय लोक 2-3 स्कूप नुसते मील रिप्लेस करायला लागतात. हं. दॅट्स रॉंग. देन यू आर गोइंग टू ओके. स्टार्ट सीइंग द इल इफेक्ट्स. मग त्याच्यानंतर ते किडनी म्हणजे जे काय म्हणतात ना की किडनी फेल होईल की काय, किडनी फेल नाही होणार पण डेफिनेटली व्हॉट इज गोइंग टू हॅपन इज युरिक ऍसिड क्रिस्टल्स फॉर्म व्हायला सुरुवात होते. दिस विल ऑल हॅपन इफ इट गोज इन एक्सेस. हं, Okay, if it is not done under a supervised guidance or if it is not done logically, हं. then definitely you're going to see the ill effects. ना कुठले तुम्ही राईट. औषध जास्ती घेतल्यावरती तुम्हाला ill effects तर दिसणारच ना. It's the same thing. टू काइंड ऑफ मूव्ह ऑन फ्रॉम द टॉपिक ऑफ प्रोटीन, तू बाकी अजून 2 गोष्टी पण सांगितल्यास ते म्हणजे कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स. सो त्या फॅटमध्ये सुद्धा एक गुड फॅट आणि बॅड फॅट ही एक कॉमन टर्मिनॉलॉजी आहे की जी सगळ्यांना माहिती असते साधारण की बेसिक ओव्हरव्ह्यू तरी माहिती असतो की या 2 कॉन्सेप्ट आहेत. पण त्याच्याबद्दल अजून एक मिसकन्सेप्शन असं आहे की जर का तुम्हाला ऍब्स हव्या असतील किंवा तुम्हाला एकदम खूप लीन बॉडी हवी असेल फॉर व्हॉट एव्हर, फॉर एस्थेटिक रिझन्स ऑर एनी अदर रिझन, तर मग तुम्ही फॅट कन्झम्पशन बेसिकली कमी केलं पाहिजे की मग कमी तेलकट खा किंवा तुम्ही तूप कमी खा. सो हे गुड फॅट आणि बॅड फॅट एक्झॅक्टली काय त्याच्या मागचा गोंधळ आहे आणि त्याचा खरंच काही लीन बॉडी जर का तुम्हाला हवी असेल, ऍब्स हव्या असतील, तर
त्याचं गुड फॅटचं किती साधारण तुमच्या डाएटमध्ये त्याचं इन्क्लुजन असलं पाहिजे? So, these are two different concepts which you're talking about. First one is good fat, bad fat. हे प्रत्येकाला अप्लाय होतं, म्हणजे जे वर्कआउट करतात ते पण किंवा वर्कआउट करत नाहीत ते पण. ओके, सो गुड फॅट्स म्हणजे काय, जे तुमचे ओमेगा 3 रिच फूड्स आहेत, म्हणजे नट्स आहेत, म्हणजे तुमचे आल्मंड्स, वॉलनट्स, मॅकेडेमिया नट्स, पिकन्स एक्सेट्रा एक्सेट्रा. देन द नेक्स्ट इज द सीड्स, म्हणजे मेलन सीड्स, पंपकिन सीड्स, हे झालं. ओके, तर ह्याच्यामध्ये गुड फॅट्स असतात. देन अगेन अपार्ट फ्रॉम दिस, फिश इज अ very good and an important source of good fats, which is omega 3 rich fatty acids. सो हे झाले गुड फॅट्स. ना गुड फॅट्सचं काम काय असतं, त्यांचं काम असतं की बॉडी मधलं एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करायचं आणि एचडीएल कोलेस्ट्रॉल वाढवायचं. तर दॅट्स वाय वी नीड गुड फॅट्स इन द डाएट. दॅट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. अपार्ट फ्रॉम दॅट, बॅड फॅट्स म्हणजे काय, जे फॅट्स तुमच्या बेकरी गुड्स मध्ये प्रेझेंट असतात. ट्रान्स फॅट्स आर बेसिकली द बॅड फॅट्स. ओके, म्हणजे काय, तुमच्या बेकरी गुड्स मध्ये ते वापरले जातात, प्रोसेस फूड्स मध्ये वापरले जातात, वापरतो ना त्याच्यामध्ये ट्रान्स फॅट्स जनरेट होतात. सो दॅट इज ऑल्सो वन मोर थिंग विच इज वी से डोंट कन्झ्युम दॅट. अपार्ट फ्रॉम दॅट, आजकाल the cooking oil you use also is having a lot of bearing, because the thing is त्याच्यामध्ये सुद्धा ना polyunsaturated fatty acid, monounsaturated fatty acid, म्यूफा आणि सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड, असे 3 घटक असतात. एनी ऑइल्स और एनी फॅट्स दॅट यू कन्झ्युम. जनरली घी मध्ये हायर सॅच्युरेटेड फॅट्स असतात, बटर मध्ये सुद्धा हायर सॅच्युरेटेड फॅट असतात, पीनट ऑइल, मस्टर्ड ऑइल, ऑलिव्ह ऑइल, ॲव्होकॅडो ऑइल, ह्याच्यामध्ये म्यूफा म्हणजे मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स जास्ती असतात, आणि सनफ्लावर, सॅफ्लावर ह्याच्यामध्ये पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स जास्ती असतात. आता तू बघितलंस तर इंडियन कुकिंग मध्ये ना बरेचदा सॅफ्लावर ऑइल कॉमनली, कढीचं तेल कॉमनली वापरलं जायचं. आणि त्यात शेंगदाण्याचं, बिकॉज वी लिव्ह इन महाराष्ट्र आणि इकडे हे उत्पन्न आहे म्हणून आपण ते जास्ती वापरतो. पण जेव्हा ना पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्सचं प्रमाण जास्ती होतं, म्हणजे ते ऑइल जेव्हा तुम्ही जास्ती वापरताय, बॉडीमध्ये इन्फ्लमेशन होण्याचे चान्सेस जास्ती असतात. सो ते ऑइल कमी करायचे, मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्सचे ऑइल वापरायचे, किंवा ऍक्च्युअली घी बटर इज बॅड? नो, इट्स नॉट एट ऑल बॅड. इट इज प्रिटी मच रिक्वायर्ड, बिकॉज आपले जे गट मायक्रोबियोम आहेत, म्हणजे लार्ज इंटेस्टाईन मध्ये जी गुड बॅक्टेरिया आहेत, सो इनफॅक्ट मी रेकमेंड की आपलं जे जुन्या पद्धतीचं होतं ना, वरण भात भाजी पोळी, हे बेस्ट कॉम्बिनेशन होतं, कारण त्याच्यामध्ये सगळंच जायचं. तूप पण जायचं, जायची, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, एव्हरीथिंग टुगेदर. Right. So this is about the good fat and the bad fat. Now when even now about a second question की बॉडी मध्ये लीननेस जेव्हा वाढवायचं तेव्हा फॅट कमी केलं पाहिजे का नाही. बॉडी मध्ये लीननेस वाढवायचं तेव्हा कार्ब्स कमी करायचे, प्रोटीन्स आणि फॅट हायर साईडलाच ठेवायचे. कित्येकदा जेव्हा प्रोटीनचा त्रास तुम्हाला जास्ती व्हायला लागतो तेव्हा फॅट कम्स एज अ सेव्हियर टू यू. सो डाएट मध्ये ऍक्च्युली आम्ही फॅट वाढवतो आणि प्रोटीन्स प्रमाणात थोडे कमी करतो आणि कार्ब्स त्याहून कमी करतो. This is how we go about it. So fat you don't need to reduce so much. ओके, म्हणजे जी जी बऱ्याचशा लोकांच्या मनात भीती असते, आणि हे माझी पण कन्सेप्शन होती की जर का मला लीन बॉडी हवी असेल किंवा मला ऍब्स हवे असतील तर मी तूप कमी खाल्लं पाहिजे, बटर अजिबातच खाल्लं नाही पाहिजे. सो दॅट इज नॉट ट्रू बेसिकली. जर का No, that's not true. I think पण बऱ्याच जणांना ते माहिती आहे. They go about it pretty well now. आणि कार्डिओ हा एक जो एक महत्वाचा काय त्याला म्हणतात घटक आहे वर्कआउटचा. सो त्याच्याबद्दल जे जे वेट ट्रेनिंग करतात किंवा जे वेट ट्रेनिंग थोडं सिरियसली जास्त करतात ते युजली जास्त कार्डिओ करत नाहीत, बिकॉज त्यांना ते जास्त आवडतं. आणि दॅट इज मी एज वेल. मला थोडं कार्डिओ करायला कंटाळा येतो की ट्रेडमिलवर जा किंवा संध्याकाळी वॉक, त्याचा थोडा मला पण कंटाळा येतो. तर बेसिक कार्डिओचा काय काय रोल असतो तुमच्या ओव्हरऑल बॉडी फिटनेस मध्ये, किंवा आणि त्याची काय खरंच गरज आहे? So the body uses two systems for respiration. One is an aerobic respiration and anaerobic. मग आता तुम्ही जेव्हा कार्डिओ करता ना तेव्हा तुमचे एरोबिक सिस्टम कम्स इन टू प्लेस. म्हणजे काय की तुमचं ऑक्सिजन कन्झम्पशन जास्ती वाढतंय. ओके, ऑक्सिजन कन्झम्पशन वाढलं की युअर टेकिंग इन मोर ऑक्सिजन. म्हणजे काय होतंय की यू आर ऑक्सिजन लेवल्स इन द बॉडी आर गोइंग. important role of oxygen is basically removing all the oxidants
are removed with the help of oxygen. At the same time, oxygen is also required, जेव्हा तुमची heart health चांगली हवी असते किंवा blood मध्ये oxygen, blood does the work of oxygen transport basically. So ते जेव्हा तुम्ही oxygen levels वाढवताय ना, तेव्हा it's going to be very helpful in improving your heart health. Very, very important. Okay. So cardio is important. पण बरेच जिम गोअर्स ना ते फोर्सी करतात, म्हणजे त्यांना ते नाही आवडत करायला, पण ऍक्च्युअली ते केलं पाहिजे. सो प्रॉब्ली ऍडिंग अ 50 minutes ऑफ कार्डिओ आफ्टर वर्कआउट इज इम्पॉर्टंट. सो तुमचं जिम ट्रेनिंग ना एरोबिक फॉर्म ऑफ एक्सरसाइज असतं, म्हणजे ऑक्सिजन एवढ्या लेवलला वापरलं जात नाही जितकं तुम्हाला कार्डिओमध्ये, कारण कार्डिओमध्ये नाही का हार्ट रेट वाढतो, नाही वाढत तुमचं, म्हणजे धाप लागल्यासारखी आपल्याला कार्डिओमध्येच होते ना, वेट ट्रेनिंग मध्ये कधी होत नाही ना. दॅट इज बिकॉज यू आर युझिंग एन एनएरोबिक सिस्टम इन युअर बॉडी. सो युअर बॉडी नीड्स टू यूज बोथ दी सिस्टम्स, एरोबिक एज वेल एज एनएरोबिक सिस्टम. सो ज्यांना हेवी वेट ट्रेनिंग आवडतं त्यांनी कार्डिओ थोडं कॉम्प्लिमेंट करायचं वेट ट्रेनिंगला, आणि जे कार्डिओ खूप करतात त्यांनी वेट ट्रेनिंग कॉम्प्लिमेंट करायचं. त्याला दोन्ही हाय इंटेन्सिटीनी करायची गरज नाहीये. एक करत असाल जास्ती तर एक कमी करा, पण करा. एक कार्डिओ वेट ट्रेनिंग कमी करा, पण सपोर्ट इट विथ दॅट. राईट. सो अजून एक महत्वाचा वर्कआउट रिलेटेड तो म्हणजे प्री वर्कआउट आणि पोस्ट वर्कआउट, की एक्झॅक्टली काय केलं पाहिजे जिमला जायच्या आधी किंवा जिमला जाण्यानंतर किंवा जेवण आधी करायचं नंतर करायचं. आणि बरेचसे प्रेफरन्सेस पण असतात की ब्लॅक कॉफी किंवा क्रिएटिनची एक टॅबलेट मिळते ती तरी घ्यायची. सो आयडियली तुमचं प्री वर्कआउट काय असलं पाहिजे, म्हणजे व्हॉट वुड यू रेकमेंड, की त्याचं साधारण हे खाऊन तुम्ही जिमला गेलात तर त्याचा इफेक्ट चांगला होऊ शकतो, आणि तुमचं प्रॉपर वर्कआउट झालं तर मग त्याच्यानंतर काय खाल्लं पाहिजे, म्हणजे आणि त्याचा टाइम ड्युरेशन किती पाहिजे आयडियली? येस. सो द थिंग इज की प्री वर्कआउट प्रिटी मच डिपेंड्स की तुम्ही कुठल्या टाइमला जिमला जाताय. ते काय लोक सकाळी उठूनच एकदम जिमला जातात, सो त्यांचं प्री वर्कआउट चेंज होतं, आणि जे लंच नंतर किंवा संध्याकाळी जातात त्यांचं प्री वर्कआउट चेंज होतं. सिम्पली बिकॉज की तुम्ही जेव्हा संध्याकाळी जाता तेव्हा तुम्ही थोडं फ्युएल्ड असता ना, जेवला असतात तुम्ही, यू हॅव हॅड 2 meals 3 meals इन द डे, आणि मग तुम्ही जाता. मग तेव्हा तुम्ही ऍक्च्युली नुसतं ना मे बी लंचला तर डायरेक्टली एक 5-6 वाजता वर्कआउटला डिरेक्टली गेला तरी चालेल. अगदी काय त्याच्या आधी प्री वर्कआउट वगैरे काय घ्यायची गरज नाहीये. पण सो अगेन डिपेंड्स की तुम्हाला ना एंड गोल काय आहे. काय लोकांना ना नुसती ब्लॅक कॉफी घेऊन सुद्धा दे हॅव अ व्हेरी ग्रेट कपॅसिटी टू वर्कआउट, पण काय प्रॉब्ली 9 वाजता जातात जिमला, मग तेवढं एम्प्टी स्टमक त्यांना ना कम्फर्टेबल नसतं. मग काय करायचं अशा वेळेला, की बेस्ट थिंग इज यू कुड जस्ट हॅव सी बेसिकली कॉफी का घेतात, कॅफिनचा डोस मिळावा म्हणून कॉफी घेतात. सो इट वर्क्स व्हेरी वेल फॉर सम पीपल, बट फॉर सम पीपल ते तितकं इनफ नाही होत. मग अशा वेळेला काय करायचं ना, की बनाना इज अ व्हेरी ग्रेट ऑप्शन. का? कारण की बनानामध्ये पोटॅशियम पण असतं. ओके, दॅट्स ऑल्सो गोइंग टू हेल्प यू इन अ ग्रेट वर्कआउट. देन कंबायनिंग nuts and dry fruit, म्हणजे you can have खजूर खाल्लं, त्याच्याबरोबर आल्मंड्स खाल्ले, this is also a great combination. One more very good up to it is they can have a beetroot juice before going, because beetroot मध्ये ऑक्सिजन कन्झम्पशन वाढतं, नायट्रेट्स आहेत ना त्याच्यामध्ये, सो तुमचं ऑक्सिजन कन्झम्पशन आपोआप वाढतं. सो दॅट्स ऑल्सो समटाइम्स विच वी रेकमेंड स्पेशली फॉर स्पोर्ट्समॅन, की बीटरूट ज्यूस घेऊन जा तुम्ही. So that is also possibility. So all in all, की प्री वर्कआउट काय असलं पाहिजे, बेस्ट कॉम्बिनेशन्स वुड बी हॅव्हिंग कॉफी. बटर कॉफी इज ऑल्सो ग्रेट आयडिया, कारण तुम्हाला तिथे फॅट पण मिळते, थोडी सटायटी पोट भरल्यासारखं होतं, आणि प्लस कॅफिन मधनं तुम्हाला कॉफी मधनं कॅफिन मिळते. अदरवाइज आल्मंड्स अँड खजूर with a few nuts is also a very good combination. सो ते ना थोडंसं ना एक्सपेरिमेंट करायला लागतं, की मी हे घेतलंय मग माझे वर्कआउट कसं जमलं मला, मी उद्या हे ट्राय केलंय मग मला वर्कआउट कसं जमलंय. खूप ते इंडिव्हिज्युअलिस्टिक असतं. सो तसं आम्ही थोडंसं व्हेरी करतो जिकडून तिकडे. सो असं काय अगदी अम्ब्रेला हे नाहीये, म्हणजे देयर इज नो वन फॉर्म्युला की हे घेतल्यावरती हे आपल्याला मिळेल. ऍज फार एज क्रिएटिन इज कन्सर्न, क्रिएटिन कॅन बी कन्झ्युम एनी टाइम ऑफ द डे. क्रिएटिनचं असं काही नाही की प्री वर्कआउट घेतल्यावरती तुमचं वर्कआउट परफॉर्मन्स चांगलं होईल का, असं अजिबात नाहीये. क्रिएटिन फंक्शन्स व्हेरी डिफरंटली. बेसिकली ते मसल हायपरट्रोफीला मदत करतं, मसल बिल्टअपला, रिकव्हरीला, कॉग्निटिव्ह हेल्थ, या सगळ्यासाठी तुम्हाला क्रिएटिन खूप उपयोगी पडतं. अगेन इट ऑल डिपेंड्स अपॉन की तुमचं वर्कआउट कपॅसिटी किती आहे, मगच तुम्ही ठरवायचं की तुम्हाला क्रिएटिन घ्यायचंय की नाही. टू बिगिन फॉर बिगिनर्स
क्रिएटिन नाही घेतलं तरी चालेल, बट वेन युअर वर्कआउट इंटेन्सिटी स्टार्ट्स गोइंग बेटर, मग तुम्ही क्रिएटिन सपोर्ट करू शकता. पण त्याच्याबरोबर डाएट सपोर्ट पण एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट आहे. Right. आणि साधारण किती मग तुम्ही प्री वर्कआउट मध्ये आता फॉर एक्झाम्पल मी ब्लॅक कॉफी अँड आय हॅव बनाना किंवा आय हॅव सम ड्राय फ्रुट्स आणि कॉफी असं असेल तर मग साधारण तुमच्या प्री वर्कआउट मध्ये आणि तुमच्या ऍक्च्युअल वर्कआउट मध्ये किती वेळाचं ड्युरेशन पाहिजे, म्हणजे अर्धा तास का 10 मिनिटं अगदी, का कसं हे काय पाहिजे? ते बनाना वगैरे खाल्लं तर काय नाही, अर्धा तास आधी खाल्लं बस आहे, 10-15 मिनिटं आधी खाल्लं तरी बस आहे, असं काही प्रॉब्लेम नाहीये. जर तुम्ही मेजर मील घेत असाल ना, आणि स्पेशली इन टर्म्स ऑफ जे मॅरेथॉन, बिग लॉंग मॅरेथॉन्स वगैरे करतात ना, त्यांच्यासाठी मग आम्ही त्यांना प्री मील एक सजेस्ट करतो. म्हणजे एक छोटस ओट्स अँड ओट्स अँड मिल्क घ्या, बनाना अँड मिल्क घ्या, मग ते असेल तर 1 hour बिफोर. ओके. एवढंच जर मेजर फूड असेल ना तर बनवलं, लाईक तुम्ही लंच केलंय आणि मग लगेच तुम्ही जाऊ शकता का वर्कआउट करायला? नाही, मग तुम्ही 1.5-2 तासाची तरी गॅप ठेवा. राईट. दॅट्स व्हॉट इज इम्पॉर्टंट. आणि पोस्ट वर्कआउटचं मग कसं रुटीन असलं पाहिजे, की तुम्ही वेळ लगेच वर्कआउट झाल्यानंतर लगेच तरी खायचं का मध्ये थोडा एक वे प्रोटीन घेऊन वेळ द्यायचा आणि मग जेवण करायचं, ते कसं मॅनेज करणार? सो वे प्रोटीन विथ वॉटर इज अन आयडियल कॉम्बिनेशन आफ्टर वर्कआउट. आणि तुम्हाला जर वे प्रोटीन बाकी दिवसभरात घ्यायचं असेल तर काहीतरी त्याला इंटरफिअरिंग फॅक्टर एक ऍड करायचं. म्हणजे काय की वे प्रोटीन इमिजिएटली ब्लड स्ट्रीम मध्ये जातं ना, आणि इफ यू टेक इट विथ वॉटर ते इमिजिएटली ब्लड स्ट्रीम मध्ये जातं आणि त्याचा उपयोग न होता ते फ्लश आउट होतं. पण जर तुम्हाला त्याचं डायजेशन स्लो करायचं असेल आणि तुम्ही सकाळी वर्कआउट नंतर लगेच नाही घेताय, संध्याकाळी घेता, तर प्रॉब्ली ऍड सम कोकोनट ऑइल टू इट while consuming it. That's the best idea to go about it, to cut the speed at which it is going to get digested. Okay. So whey protein is a protein source झालं. Always remember, after a major workout, have a combination of protein and carb and fat put together. Okay. So तुमचं whey protein मध्ये प्रोटीन मिळालंय, मग then start focusing on taking your carbs and fats. So मग त्याच्यानंतर काय तुम्ही घेऊ शकता? एक्झाम्पल, you can have sourdough breadचा toast, त्याच्यावरती हमस घालू शकता किंवा नट बटर लावू शकता. एग्स हवे तर एग्स ऍड करू शकता. इफ यू नॉट हॅव्हिंग एग्स ऑर एनिथिंग, जस्ट सिम्पली हमस, ॲव्होकाडो इज अ व्हेरी गुड आयडिया. किंवा जर तुम्ही इंडियन फूड्स घेत असाल तर प्रॉब्ली तुमचं वे प्रोटीन झाल्यानंतर यू कॅन जस्ट हॅव लाईक आपलं जे इडली असते, डोसा असतं, थालीपीठ असतं, दॅट कॅन गो इन कॉम्बिनेशन विथ दिस. पण इथे प्रोटीन म्हणून तुम्हाला प्रोटीन मिळालंय आणि जे बाकीचे ते कार्ब्स देत आहे, सो दिस कॉम्बिनेशन वर्क्स व्हेरी वेल. ओके. आणि बरेच बिकॉज ऑफ जे नॉर्मल 9 to 5 ज्यांचा जॉब असेल किंवा ज्यांचं प्रॉपर येण्या जाण्याचं रुटीन असेल, की ऑफिस झाल्यानंतर घरी ट्रॅव्हल पण करायचं आहे, सो ती लोक बरेचदा रात्री जिमला जाणं प्रेफर करतात, की मध्ये ऑफिस यायचं, जरा चहा कॉफी वगैरे घ्यायची, जेवण करायचं आणि मग रात्री उशिरा जिमला जायचं. तर कितपत आयडियल आहे का? शक्यतो तुम्ही जेवण टाळलं पाहिजे? नाही, असं काही नाही. यू कॅन डू दॅट. असं अजिबातच काही नाही आहे. You can work out. See, the thing is, it's best to work out, ideal to work out in the morning or evening. पण असं अजिबात काही नाहीये. बेसिकली आय डोंट वॉन्ट टू कीप सच रेझर्वेशन्स, कारण काही लोकांना ते फिजिकली जमत नाही सकाळी जायला आणि संध्याकाळी. सो असं वाय डू वॉन्ट लिमिट इट? वर्कआउट एनी टाइम यू वॉन्ट. पण द थिंग इज, वेन युअर प्लॅनिंग यू मील, सो लॉट ऑफ माय क्लायंट्स व्हॉट दे डू ना, ते संध्याकाळी घरी येतात, 6ला मील कम्प्लीट करतात, मेजर मील, मग 2 तासांनी थांबून वर्कआउटला जातात, मग परत येतात, व्हे प्रोटीन घेतात, फिनिश, दे डन विथ द डे. पण मग तुम्ही जी म्हणताय ही पद्धत मग चुकीची आहे, की तुम्ही 6ला जेवण करून नंतर रात्री उशिरा वर्कआउट करून मग वे प्रोटीन घ्यायचं. दॅट इज नॉट a very ideal combination. You can, no. Okay, it is an ideal combination. Why can't you do that? Yeah, it is an ideal combination. Okay. You should very well do that. आणि नुसतं वे प्रोटीन मग न घेता प्रॉब्ली तिथे ना ते वे प्रोटीन बरोबर जसं मी बोलले तसं कोकोनट ऑइल ऍड करून घ्या तुम्ही, किंवा जस्ट हॅव्हिंग सम नट्स अँड ड्राय फ्रुट्स ओव्हर देअर विथ दॅट वे प्रोटीन, सो दॅट कॉम्बिनेशन वर्क्स वेल. राईट. म्हणजे काही नुसती स्मूथी करून घेतली असं. कधी करा पण काहीतरी एक्सरसाइज करा बेसिकली. येस या लेट दॅट नॉट बी अन एक्सक्यूज की मला जमतच नाहीये म्हणून मग मी ते तेव्हा करणार नाही. देर इज नो एक्सक्यूज. कधी आपण जा त्या जिम मध्ये. येस 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 येस. पण आता आपण बऱ्यापैकी शेवटाकडे इंटरव्ह्यूच्या, आणि 2च मला ऍक्च्युली अजून मिसकन्सेप्शन होते, विच इज वन ऑफ द थिंग इज टार्गेट एरिया वर्कआउट, की ज्यांना फक्त किंवा ज्यांना फक्त चांगले दिसणारे, म्हणजे त्यांचे लेग्स, अँकल मसल्स चांगले हवेत, काफ मसल्स चांगले हवेत,
किंवा मला फक्त चेस्ट ब्रॉड हवाय, सो मी बाकीचं काहीच करत नाही. हम्म. हे कितपत आयडियल आहे का? ऍक्च्युली टार्गेट एरिया वर्कआउट खरंच वर्कआउट होतात का नाही होत? ओके, सो द थिंग इज की बऱ्याच लोकांना ना ऍब्सच हवे असतात, तर लेट्स जस्ट डिस्कस अबाउट दॅट. ओके, सो बऱ्याच लोकांना ऍब्स हवे असतात आणि काय म्हणतात इन्युमरेबल क्रंचेस करत बसतात. तर ते तसं नाहीये. बेसिकली इवन व्हेन यू गोइंग टू डू अ लोअर बॉडी वर्कआउट ना, कोर वर्कआउट और लोअर बॉडी वर्कआउट, तेव्हा पण तुमचे ऍब्स एक्सरसाइज होत आहेत. ओके, देन ओव्हर अँड अबाउट दॅट तुम्ही जसं मेजर मसल वर्कआउट करताना, लाईक लेगच्या दिवशी आपण काय करतो, क्वाड्स ग्लूट्स एक्सरसाइज करतो. ओके, ते झालं मेजर मसल. राईट. मग तुम्ही चेस्टच्या दिवशी काय करता, चेस्ट शोल्डर ट्रायसेप करता. सो ट्रायसेप तुम्ही नंतर ऍड केला, विच इज अ स्मॉल मसल. तसंच करायचं, मेजर मसल एक्सरसाइज करून ऍब्स नंतर ऍड केलं ना, तर त्याला ना एक्स्ट्रा स्टिम्युलेशन मिळतात. राईट. ओके, किंवा एक दिवस फक्त कोर वर्कआउट साठी ठेवायचा. जेव्हा ना तुमचं फॅट पर्सेंटेज खरंच कमी झालंय आणि तुम्ही कोर बिल्टअप करायला लागलात ना, तेव्हा मग 1 डे फॉर कोर वर्कआउट, असं डेडिकेटेड 1 डे फॉर कोर वर्कआउट असं पण लोक देतात. राईट. पण हे जे टार्गेटेड आहे ना, टार्गेटेड म्हणण्यापेक्षा ते सायकलिक ठेवू शकतो, की आज मला माझी चेस्ट छान डेव्हलप करायची, तर मग मी 2 days ऑफ चेस्ट वर्कआउट ऑफ द वीक घेते आणि मग मी लेग वर्कआउट प्रॉब्ली वन्स इन अ वीक आणि बॅक वन्स इन अ वीक. बट टुमॉरो आय वॉन्ट माय लेग्स टू रिअली गेट स्ट्रॉंगर अँड ग्लूट्स टू बी वेल डेव्हलप. मग मी माझं वर्कआउट स्प्लिट करणार, लाईक 2 day ऑफ लेग वर्कआउट, देन अ बॅक वर्कआउट, and then I'm adding, probably a chest workout somewhere, or then skipping it for a few days and re-entering it back. So हे recomposition करणं थोडं गायडन्स मध्ये केलं पाहिजे, किंवा refer to somebody who knows it well, or then watch inspiration which is really authentic. That's very very important. राईट. ओके, आणि आता आपण जेन्युअनली द लास्ट क्वेश्चन, मला बिकॉज हा विषय माझा खूप आवडीचा, आय कॅन कीप ऑन गोईंग, पण आपल्याला वेळेची मर्यादा लक्षात घेता मी एक शेवटचा प्रश्न विचारतो, तो म्हणजे की मी आता जस्ट हायपोथेटिकल एक्झाम्पल आपण घेऊ की एखाद्यानी जस्ट केलंय वर्कआउट करायला किंवा थोडं फिटनेसकडे त्यांनी आता लक्ष द्यायला चालू केलंय, तर इंडियन कॉन्टेक्स्ट मध्ये आपला ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर नॉर्मल, म्हणजे खूप फॅन्सी काही नाही किंवा खूप ट्रेडिशनल असं काही नाही, पण एक नॉर्मल आपला ब्रेकफास्ट, लंच, डिनरची काय, हाऊ शुड आवर आयडियल मील प्लेट लुक लाईक, की ज्यांनी जस्ट चालू केलंय आता एक्सरसाइज? So the thing is की मी जसं बोललं तसे about 50, make sure you're taking 15 grams of protein तरी in every meal. हा, तर ते लंच आणि डिनरचं थोडं जास्ती जाऊ शकते, 20 ग्रॅम पर्यंत जाऊ शकतं. सो 15 ग्रॅम ब्रेकफास्टला, 20 ग्रॅम लंचला आणि 20 ग्रॅम डिनरला. असं जनरली 3 मील्स नाही कन्झ्युम करत लोक, काय कायला 4 मील्स पर्यंत जातं ते, काय काय 2 पण करतात, पण ते खूपच जरा कमी लोक पर्सेंटेज ऑफ पीपल आहे हु आर डुईंग दॅट. So ideally a breakfast, see that you're having a protein source. मग प्रोटीन सोर्सेस आता मी व्हेजिटेरियन साठीच बोलते, नॉन व्हेजिटेरियन ना इझिली मिळून जातं प्रोटीन, ते ना करंट सोर्सेस हायच असतात. सो इफ युअर अ व्हेजिटेरियन, मग तुम्ही काय करू शकता, तुम्ही ना प्रॉब्ली तुम्हाला जर उपमा पोहे आवडत असेल ना खायला, तर त्याच्याबरोबर ना नट्स ऍड करा. किंवा उपमा पोहे बरोबर पनीर ऍड करा तुम्ही. ओके, ऑर देन प्रॉब्ली लेट मी गिव्ह अ फ्यू एक्झाम्पल्स, म्हणजे ते जास्त इझी होईल लोकांना समजायला. So option 1 could be like, I take sourdough bread or I take paratha. त्याच्याबरोबर I will apply hummus on it. Okay, आणि that is a protein source. आणि मग then with that I will probably give a almond ची स्मूदी, म्हणजे आमंड, कॅशू सीड्स घालून अशी स्मूदी बनवून दिली. सो हे त्याच्यामध्ये प्रोटीन पण झालं, हे कार्ब्स पण झालं. Then second is probably having eggs and toast or eggs and bread is a combination. Right. Then the third combination somebody can have is thalipeeth dahi, or then paratha dahi. Okay, so these are combinations. And the classic one which a lot of people are doing nowadays is having oats. पण मी काय म्हणेन की ओट्स पेक्षा ना राजगिराच्या लाह्या घ्या, कारण त्या ना इंडियन आहेत आणि पोटाला हलक्या डायजेस्ट व्हायला, आणि you're going to get the benefits, same benefits as what probably oats are going to get, even better. So राजगिराच्या लाह्या घेतलं, दूध घेतलं, त्याच्यामध्ये नट्स अँड सीड्स ऍड केले आणि एक सेपरेट फ्रूट घेतलं मी, सो देन दॅट्स अ कम्प्लीट मील इन इटसेल्फ, आणि ऑटोमॅटिकली तुम्हाला 10 ग्रॅम प्रोटीन मिळालं. डाळीची धिरडी सुद्धा अ व्हेरी ग्रेट ऑप्शन टू बी कन्झ्युम देअर. मग मिड मॉर्निंगला तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ना नट्स अँड सीड्स, जर तुमचं ब्रेकफास्टला मिस झालं तर तिथे तुम्ही नट्स अँड सीड्स घेऊ शकता. लंचला तुम्ही इट इट बाय म्हणजे 50% ऑफ युअर प्लेट शुड बी बेसिकली व्हेजिटेबल ग्रुप, म्हणजे एक 50% सॅलड,
50% व्हेजिटेबल त्याच्यामध्ये. मग एक 25% म्हणजे सॅलड ग्रुप शुड बी 50%, प्रोटीन ग्रुप शुड बी 25% अँड कार्ब्स ग्रुप शुड बी 25%. सो सॅलड्स आणि सब्जी मिळून 50% प्लेट तुमची भरा. 25% तुमचं प्रोटीन घ्या. मग ते काय होऊ शकतं? डाळ होऊ शकते, स्प्राउट्स होऊ शकतात, सोया होऊ शकतं, पनीर होऊ शकतं, टोफू होऊ शकतं. मग कार्ब्स मध्ये आलं चपाती, ब्रेड, पास्ता, मिलेट्स म्हणजे भाकरी आली, राईस आला. तूप विसरायचं नाही, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मच मोर इम्पॉर्टंट इज 1 ग्लास ऑफ बटरमिल्क विच यू शुड नॉट फॉरगेट. इट्स अ प्रोबायोटिक. ओके, 4-5 वाजता probably when you want to eat something generally snacky, no? Then you can probably go for a sprout chart, okay? Or you can go with roasted chana आणि मूंगफली असं मिक्स करून खाऊ शकता तुम्ही. किंवा असं काहीतरी नमकीन बनवा विच इज लाईक मखना, nuts and seeds mix केले. So you can have that combination. Or you can have a small meal also, की मी एक एग खाल्लाय आणि त्याच्याबरोबर एक चपातीचा रोल केलाय किंवा चटणी चपाती रोल करून खाल्ला तिकडे. डिपेंड्स अपॉन की भूक किती आहे. आणि डिनर ना मेक शुअर दॅट द कार्ब्स इज ऑन द लोएस्ट साइड इफ यू वॉन्ट टू, फॉर एव्हरीबडी ओनली, नॉट ओनली इफ यू वॉन्ट टू लूज वेट बट फॉर एव्हरीबडी. मग एखादा सूप घ्या किंवा एखादा छानसा सॅलड घ्या बनवून, त्याच्यावर भाजी घ्या. आणि रात्री बरेच जण अशी मील कॉम्बिनेशन असतात. मग व्हॉट यू कुड डू, सॅलड घेतलं, कढी घेतली, खिचडी घेतली, तूप घेतलं, हे एक कॉम्बिनेशन झालं. अदरवाइज सूप घ्यायचं, पुलाव घ्यायचा, पुलाव मध्ये यू कॅन ऍड अ पनीर और सोय इनटू इट, प्रोटीन सोर्स ऑटोमॅटिकली तिथे झालं. किंवा मग सॅलड घेतलं, भाकरी घेतली, पिठल्यासारखं काहीतरी घेतलं, तूप घातलं त्याच्यावरती. सो हे एक कॉम्बिनेशन होऊ शकतं. सो ऑलवेज मेक शुअर की तुमची प्लेट ना पहिल्यांदी सॅलड्स आणि भाज्यांनी संभरलेली आहे, मग त्याच्यानंतर प्रोटीन आणि मग कार्ब. सो मूव्ह दिस वे, सो ऑटोमॅटिकली यू आर गोइंग टू रिमेन हेल्दी. राईट. आणि एखाद्याला का खूपच गोड खायची आवड असेल, म्हणजे एखादा स्वीट टूथ असेल, तर त्यांनी कुठल्या टाइम फ्रेम मध्ये ते म्हणजे रात्री शक्यतो अवॉइड केलं पाहिजे का कधी? म्हणजे एखादा आता कोणाचा बर्थडे आहे आणि कोणीतरी केक वगैरे दिला किंवा काहीतरी लाडू वगैरे असेल अवेलेबल, तर ते स्वीट शक्यतो कधी इनकल्केट करायचं? सॉरी. सो द थिंग इज केक अँड ऑल इज वन ऑड. म्हणजे ते का तुम्ही अगदी मी काय नाही सांगणार रोज केक खा वगैरे, पण तुम्हाला जर गोड खायची इच्छा झाली तर ड्रायफ्रूट लाडू इज अन एक्सलंट चॉईस. हा, किंवा समथिंग लाईक चिक्की इज अ ग्रेट चॉईस. ओके, even a dark chocolate which is like about 70% dark chocolate is also an absolutely great choice त्याच्यामध्ये. ओके, आणि हे स्वीट टूथ का होतं माहितीये, जेव्हा तुमचं ना डाएट मध्ये जेव्हा कार्ब्स वाढायला लागतात ना, तेव्हा तुमचं स्वीट टूथ वाढायला लागतं. बट इफ युअर स्टमक इज सॅशिएटेड ना, स्वीट क्रेविंग ऑटोमॅटिकली कमी व्हायला लागते. सो यू सी दॅट डेफिनेटली तुमच्या डाएट मध्ये तूप ऍड करा, गोड खायची इच्छा कमी होते. राईट. म्हणजे ज्यांना असे खूप शुगर स्पाइक्स होत असतात किंवा शुगर क्रेविंग होत असतात, की म्हणजे आता काही झालं तरी गोड खायचंच आहे, त्यांनी जर कार्बोहायड्रेट थोडे वाढवले किंवा आता तू जर सांगितलं असं की तुपाचा नाही, intake कार्बोहायड्रेट वाढवला, तर कमी करून फॅट्स आणि प्रोटीन वाढवायचं त्यांनी. सॉरी, कार्बोहायड्रेट्स कमी करून फॅट्स वाढवायचे. राईट राईट. ओके 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 ओके. नाही, थँक्यू. आणि बरेच आपण खूप आज टॉपिक्स कव्हर केलेत आणि मी जेवढे लोकांना प्रश्न पडू शकतात युजली, किंवा आता जे मला पण काही काही प्रश्न होते वर्कआउट रिलेटेड, ते मी जरा विचारायचा प्रयत्न केलाय. सो होपफुली बरेचसे ज्यांना प्रश्न पडले असतील त्यांना तू खूप मस्त उत्तरं दिलीस, आणि आय एम सो हॅपी की आपण हे आज इथे बसून इंटरव्ह्यू करू शकलो. आणि थँक्यू सो मच. खूप बेसिक My कॉन्सेप्ट pleasure. तू खूप एकदम सिम्पल करून सांगितल्यास. आणि सो ते समजा, बिकॉज कसं होतं ना, म्हणजे एक्सरसाइज करायची इच्छा असते, आपल्याला हेल्दी राहायचं असतं, पण ह्या सगळ्या टर्मिनॉलॉजीज ऐकून किंवा हे खूप खूप सॅच्युरेट झाले आता इन्फॉर्मेशन, त्यामुळे लोक Correct. घाबरतात की एक्झॅक्टली ह्याच्यात काय खरं आहे आणि मी काय केलं पाहिजे. Yeah. त्यामुळे Keep it simple. At the end of the day, I tell everybody, keep it simple. आपलं जेवण जेवून व्यायाम करून हेल्दी राहायचा प्रयत्न करा. आज नका फॉलो करू, ते नाही वर्कआउट होत. काही दिवस कॉन्सेप्ट सारखे चेंज होत राहतात. राईट. नाही, आणि जे दॅट आपण वॉज मूळ नाही सॉरी का नाही, तेच आपलं जे मूळ अन्न आहे, ते आपलं जे मूळ अन्न आहे ते नका विसरू. मीनिंग दॅट इज समथिंग दॅट होल्ड्स युअर बॉडी टुगेदर. सो स्टिक टू इट, डू एक्सरसाइज अँड इट विल बी द बेस्ट फॉर यू. नाही, ऍब्सोल्युटली. आणि हा एपिसोड करायचा पण हेच उद्देश होता की जेवढं आपल्याला सिम्प्लिफाय करून सांगता येतील या टर्म्स, तर त्या लोकांना जास्त पटकन
कळतील पण आणि त्यांना ते इन्कल्केट पण करता येईल त्यांच्या डाएटमध्ये. सो थँक येस, यू सो मच येस. तू आज आल्याबद्दल. आणि सो ज्यांना ज्यांना अजून अवंतीकडून कन्सल्टेशन वगैरे घ्यायचे असतील तर मी तुझी वेबसाईट खाली माझ्या डिस्क्रिप्शन येस. मध्ये ऍड करीन. सो ज्यांना ह्याच्यापेक्षा अजून स्पेशल ऍडवाइस म्हणजे तुमच्या स्पेसिफिक टेलर टू यू ऍडवाइस हवा असेल तर त्यांनी डेफिनेटली यू कॅन रीच आउट टू हर. सो आणि या थँक्यू सो मच. खूप खूप मस्त आणि थँक मजा आली यू. आज तुझ्याशी बोलून. थँक यू. थँक्यू सो मच. बाय. थँक यू. बाय.